रामराम मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी अकोला तालुक्यातील पाचणे या गावाला आलो आहे. हरचंद्रगडाच्या पायथ्यालाच आहे पाचणे हा गाव. तिथं गाय सांभाळणारे एक दादा भेटलेत. राम राम दादा. राम राम. गायांकडे आलेत? हो, तुम्ही पाचण्याचे? पाचण्याचे. हरचंद्रगडाच्या पायथ्याशी राहतात. तुम्ही किती गाय आहेत तुमच्याकडं? 11 गाय आहेत, 2 बैल आहेत. 11 गायी, 2 बैल. वासरं घरी ठेवले आहेत. वासरा. तुम्ही किती वर्ष गाय सांभाळतात? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झालेत. तर अशा प्रकारच्या त्यांच्या ह्या गायी आहेत. हा गोर आहे ना, आदत असेल. दिलेले मला सासऱ्याने दिलेले. किती गाय गाभण आहेत तुमच्या? 7 गाय का 15. 7 गायी गाभण आहेत. गाभण आहे. आणि मग समजा जनल्या गायी तर दूध डेअरीला का खवा खाई ताक दूध, ताक, तूप असं हे केलं जाते. केलं जाते. तरी तुमच्याकडे तूप मिळेल का गाय जनल्यावर? हा, कसा किलो तरी? असलं पाहिजे. कसं किलो आहे तूप? तूप आहे 1314 रुपये किलो. तर या दादांक एकदम गावरान गायचं तूप पण भेटेल. पण आता सध्या नाही. आता सध्या नाही. गाय तरी किती दिवसांना जनतील? जण गेलं पावसाळ्यात. डायरेक्ट पावसाळ्यात. म्हणजे अजून टाईम आहे, 7-8 महिने बाकी आहेत. 7-8 महिने आहेत बघ. आणि गायी सांभाळताना तुम्हाला काही त्याच्यात अडचणी येतात का? सांभाळताना आता वाघाची भीती, दुसरं काय? वाघ येतोय? वाघ येतोय. आपलं हे पट्टीचं वाघ आहेत का बिबटे आहेत? पट्टेस शेळ्यांना तर लय त्रास आहे, गुरांना नाही एवढा त्रास दिला अजून. हां. शेळ्यांना दिलेले. शेळ्या तुमच्याकडे काही नाही ना? शेळ्या नाही आपल्याला. गायच्यात? हां, माझ्याकडे फक्त गाय आहेत. दादा, तुम्ही मग हा गायींचा व्यवसाय सोडून तुम्ही दुसरा काही धंदा करतात का? माझा व्यवसाय म्हणजे हॉटेलचा व्यवसाय, चहा पाणी नाश्ता जेवण गाईडचं काम करतो मी. तुम्ही गाईडचं पण काम करतात? येणाऱ्या पब्लिकसाठी असं. सोय करतो. हां. आणि कोणत्या राहण्याची सोय. राहण्याची सोय पण आहे? आणि कोणत्या ठिकाणी आहे तुमचं हॉटेल? गावात पाचण्याच्या पायथ्याशी. पाचण्याच्या पायथ्याशी तुमच्या हॉटेल? आहे ते गाडव झोपडीमध्ये. तुमच्या हॉटेलचं नाव काय आहे? राजा हरचंद्र पर्यटक हॉटेल असं नाव आहे हॉटेलचं? हां, बद्रीनाथ बारामला हे नावानं मी चालेल माझी काय. हां. सुरुवातीचा म्हणजे बैलापासून आहे, पण हे ओपनमध्ये आज ते केलेलं हे असं. असं आहे. सुरुवातीला पण तिथं कोणाचं हॉटेल नव्हतं पहिलं, माझं होतं. पण मी 2002 सालापासून बाहेरच आहे, त्यामुळं बंद आहे. हां. आणि डोंगर करायचे आता सध्या. हां. आणि डोंगर पण हॉटेल काही तुमचं? हा, पुतण्या राहतो तिकडे. म्हणजे तुमचा पुतण्या डोंगर? हां, तिथे त्या हॉटेलला नाव दिले. तारामतीच्या बाजूलाच आहे, तिथे खालचं जायचं. हां. मित्रांनो, कोणा जर हॉटेलमध्ये जायचं असेल ते पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे एकदम हे दादांचे पुतणे आहेत, ते एकदम रामनाथ बारमले नाव. रामनाथ भारमल त्यांचं नाव आहे. आणि एकदम व्यवस्थित सोय करतील जेवणाची, नाश्त्याची. अंकुश बारमल पुतण्याचं नाव? नाही, मुलगा आहे माझा. हां, त्यांचा. अंकुश बारमल, अशोक बारमल हे 2 मुलगे आहेत माझं. हां. ते पण हॉटेल शनिवार रविवारी वर जातात हां. हरचंद्राच्या डोंगरवर. तर त्यांचा नंबर वगैरे मिळतील, कोणाला फोन करायचा असल्यास हां. ते फोन करू शकतात. त्यांचा नंबर पाठाय का तुमच्या? माझ्या मोबाईल आहे का? मग मी तुम्हाला देईल तुमच्या याच्यात. तुमच्याकडे समजा हॉटेलला कोणी पर्यटक, कोणी माणसं आले तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं. 75 हां. 88 94 हां. 78 01. हा त्यांचा मोबाईल नंबर आहे. आणि हा मोबाईल नंबर. आणि पावसाळ्यामध्ये समजा दादा तुमच्या गाई गडदाला काही जात असतील ना डोंगरावर? आजूबाजूला आहेत राहायची व्यवस्था, समजा त्याला आडोसायच्याला त्या राहते ते गुरांना घेऊन. गड दिली? हां. मोठाल्या गड द्यात गुफे सोडून बाजूला आहे त्याच ठिकाणी राहतात का? हां. आणि पावसाळ्यात तुम्ही जातात? जाते तिथे. आणि वर पाण्याची सोय काय आता सध्या? असं वड्याचे कुंड भरलेले राहतात, मग त्याचा उपयोग ते घ्यायचा करून ते पाणी. हां. आणि मित्रांनो हा समोर दिसतोय ना, हा मध्ये हा हरचंद्राचा डोंगर आहे. त्या डोंगरावर त्यांच्या या दादांच्या गायी राहतात पावसाळ्यामध्ये. आणि आता ह्या उन्हाळ्यात या खाली आल्यात. जी मराठीला आहे माझ्याला. काय काय आहे? माझी माहिती आहे, पण मी चॅनल आहे जी मराठीला. हां. मी देते ते सगळं. तुम्ही हे सोडून ते गाईडचं काम करतात, मग त्याचं काही? सर्टिफिकेट मला सर यांनी दिलेले, संजीव कुमार
त्यांनी सर्टिफिकेट तुम्हाला दिलेलं आहे साहेबांनी आणि सगळी पूर्ण गडावरची काय माहिती कामासाठी बुवा, माणसांना कसं काय ह्या पद्धतीनं वागवतो हां, हां. म्हणजे गाय सांभाळून तुम्ही गायडचं कामही करतात. हो तर मग त्या टायमाला तुम्हाला गायींकडे कोणी ते शनिवार रविवार असो कोणाकडे तरी देऊन टाकायचं ना अर्जंट फोन आला तर निघायचं असं लगेच गाडावर हो ना. हरचंद्राच्या फोन आला का मी लगेच फोनवरती निघणार फोनवरती माझा कॉन्टॅक्ट राहणार मी लगेच निघणार तो पॉपरेटला घेऊन हां हां पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कुठला येऊ काय हो आज मी अभिप्रायचा मला छंद लिहून घ्यायचा ते वय सुद्धा माझ्या काय आहे अभिप्राय असं ना म्हणजे पूर्ण गडाची माहिती आहे तुम्हाला हरचंद्राच्या. गाडो कुठं फिरायचं काय करायचं माझ्याकडे नकाशे येतं त्या हा. नकाशे तुम्हाला त्याद्वारे पाठवता येतील देता येतील असं हां म्हणजे सगळे माझं काय सगळं माझी काय आहे हां. ते मला लिहून दिलेलं मी लॅमिनेशन करून ठेवलं त्या सर्टिफिकेट हम्म. 3 गोरे आहेत ते 2 ते सध्या लगेच आहेत हे करायला मग हा एक गोरा आहे ना, हा हा कसा जाते? हा इकडचा 2 दात नाही नाही हा 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 तुम्ही काय म्हणलं ते आदत कसं आहे? आदत हा आदत आणि तो 2 दाते हा हा आदत गोरा आहे. तर असा प्रकारचा त्यांचा गोरा आहे. आदत 2 दाती खाली 2 दाती एक आहे ना. आणि एक बसलेले तो आता तो खालचा पण पाहू बरं कसं काय आहे. हा पहा मित्रांनो, हा एक गोरा आहे त्यांचा 2 दातीमध्ये पाहुण्याने सांगितला. हा आणि एक कुठे एक तो आदत एक बसला इथे हात आहे आणि एक गोरा बस. हा एक त्यांचा पहिला room. आदत मधला गोरा आहे त्यांचा हा एक. तर ह्या आदत गोरा हा समोरचा हा वरचा आणि हा 2 दाती याची काही किंमत तुम्हाला सांगता येईल का? किंमत अंदाजे बा 55 पर्यंत सांगायला 55 हा. त्याच्यातल्या अशी किंमत सांगितली आणि त्यांचा नंबर पण समोर हा दिसत आहे. चला तर मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल गोरा तर नक्की संपर्क करा. आणि अकोले तालुक्यातील पाचणे या गावाला हे गोरे आणि त्यांशी संपर्क करा. चला तर थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.